ज्या मुंबई इंडियन्सला कर्णधार म्हणून रोहित शर्माने 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली, त्याच मुंबई इंडियन्स विरुद्ध रोहितने IPL मध्ये हॅट्रिक घेतली होती। हे खरं आहे, ही गोष्ट आहे 2009च्या IPLची, जेव्हा रोहित डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता आणि 6 मे 2009 रोजी सेंचुरी यांच्या मैदानावर मुंबईला विजयासाठी 146 धावांची गरज होती। सामना तसा आठीतटीचा होता। सुरुवातीला सचिन जयसूर्याची विकेट गेल्यानंतर JP ड्युमिनी मुंबईला विजयाच्या दिशेने नेत होता। अशातच कर्णधार गिलख्रिस्टने 16व्या ओव्हरला बॉल युवा असलेल्या रोहित शर्माच्या हातात दिला। ओव्हरच्या 5व्या चेंडूवर रोहितने अभिषेक नायरला क्लीन बोल्ड केलं आणि पुढच्या चेंडूवर हरभजन सिंगलाही बोल्ड करत माघारी धाडलं। 16वी ओव्हर इथं संपली, पण परत 18व्या ओव्हरला रोहित पुन्हा बॉलिंगला आला आणि पहिल्याच बॉलवर त्याने थेट JP ड्युमिनीला बाद केलं आणि आपली ऐतिहासिक हॅट्रिक पूर्ण केली। त्यानं त्या सामन्यात फलंदाजीत 38 धावा आणि गोलंदाजीत हॅट्रिक घेत त्या दिवशी मुंबई इंडियन्सच्या तोंडचा घास हिरावला होता। तुम्हाला रोहित शर्माचा या पराक्रमाबद्दल माहिती होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा।